नमस्कार, मी रोहन भाजेकर, मराठी भाषिक मंडळाचा वेबसाईट ॲडमिन. गेली 4 वर्ष हे काम करतोय. आज तुम्हाला मी बिझनेस डिरेक्टरीचा एक छोटा डेमो देणार आहे. त्यात आपण बघणार आहोत की बिझनेस डिरेक्टरी आपण कशी वापरायची आणि त्याचा पर्पज काय आहे. नमस्कार. आता आपण बिझनेस डिरेक्टरीचा डेमो बघणार आहोत. त्याआधी बिझनेस डिरेक्टरी MBMच्या साईटवर, मराठी भाषिक मंडळ टोरंटोच्या साईटवर एक मेन्यू म्हणून इथे अवेलेबल आहे. जर तुम्ही www.mbmtoronto.com वर गेलात तर तुम्हाला इथे वरतीच एक बिझनेस डिरेक्टरीचा टॅब दिसेल. आता आपण बिझनेस डिरेक्टरी बघूया. बिझनेस डिरेक्टरीचा पर्पज असा आहे की सध्या तरी आपल्या कम्युनिटीमध्ये लोकल बिझनेसेस प्रमोट करण्यासाठी MBM कडे काहीच साधन नाहीये. त्यामुळे हा एक छोटासा MBM चा प्रयत्न आहे. त्यामुळे आपले मराठी किंवा कुठलेही लोकल बिझनेसेस डिस्प्ले होऊन MBM च्या मेंबर्सना ते शोधून त्याचा ऍक्सेस मिळून त्याचा फायदा व्हावा म्हणून हा सगळा उपक्रम. बिझनेस डिरेक्टरी जसं आपण इकडे बघतोय, इट इज ओनली अवेलेबल फॉर बेसिक अँड पेट्रन मेंबरशिप. जर तुम्ही बेसिक आणि पेट्रन मेंबरशिप घेतली असेल तरच तुम्हाला बिझनेस डिरेक्टरी भरता येईल. हा पूर्ण फॉर्म तुम्हाला अवेलेबल होईल. त्यानंतर तुम्ही जर न्यू टू कॅनडा किंवा स्टुडंट मेंबरशिप किंवा फक्त असं एक लॉग इन क्रिएट केलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म दिसणार नाही. तुम्ही जेव्हा लॉग इन कराल त्यानंतर तुमचे मेंबरशिप टाईप वेबसाईट चेक करेल आणि त्यानुसार तुम्हाला हा पूर्ण ऍक्सेस देईल. तर हा फॉर्म इकडे आपण बघतोय. त्याच्या आधी मी लॉग इन करतो. हा फॉर्म जो आहे तो आपण बिझनेस इन्फॉर्मेशन जमा करण्यासाठी घेतलेला आहे. जेवढे आपल्या कम्युनिटीमध्ये एंटरप्रेनर्स आहेत, ज्यांना ज्यांना त्यांच्या बिझनेसची ऍडव्हर्टाईज करायची आहे, त्याच्यासाठी ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी हा आपण फॉर्म क्रिएट केलेला आहे. हा फॉर्म एकदम प्रायमरी स्टेजेस मध्ये आहे आता आणि ह्याच्यावर डेव्हलपमेंट तुमच्या फीडबॅकनुसार होऊ शकते. तुमचा फीडबॅक जो काय असेल तो business@mbmtoronto.com या ईमेल आयडी वर पाठवावा. आता जसं आपण बघतोय की मी लॉग इन केल्यानंतर माझी बेसिक मेंबरशिप आहे म्हणून हा मला पूर्ण फॉर्म इथे डिस्प्ले झालाय. डिस्प्ले झाल्यानंतर इकडे सर्वप्रथम तुमच्या प्रोफाईल मधलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम ऑटोमॅटिकली तिकडे डिस्प्ले होणार आहे आणि तसाच तुमचा रजिस्टर्ड ईमेल ऍड्रेस पण डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर इथे आपण ऑक्युपेशन सिलेक्ट करतोय. ऑक्युपेशन तुमचं जे पण तुम्हाला सबमिट करायचं असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर मल्टिपल ऑक्युपेशन सिलेक्ट करायचे असेल तर इकडे कंट्रोल प्लस लेफ्ट माउस क्लिक वापरून तुम्ही मल्टिपल ऑक्युपेशन सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी अकाउंट्स, ऑटोमोबाईल आणि केटरिंग सर्व्हिसेस असे 3 ऑक्युपेशन सध्या तरी सिलेक्ट करतोय फॉर डेमो. त्यानंतर मी माझ्या बिझनेसचं नाव देणार आहे. सध्या तरी आपण जे ऑटोफिल आहे तेच भरतोय मी. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला जे बिझनेसचं डिस्क्रिप्शन द्यायचं असेल ते तुम्ही देऊ शकता. मी आता इकडे डेमो बिझनेस डिस्क्रिप्शन म्हणून देतोय. हा तुमचा ऍड्रेस जो आहे तो तुम्हाला भरावा लागेल. तो ऑटोफिल होत नाहीये. माझ्या ह्याच्यात तो ब्राउझरने ऑटोफिल केला म्हणून तो ऑटोफिल झालाय. नाहीतर इथे तुम्हाला तुमचा स्ट्रीट ऍड्रेस, युनिट नंबर, सिटी, प्रॉव्हिन्स आपण ह्याच्यासाठी घेतोय फॉर अ बिगर पिक्चर. जर पुढे जाऊन आपल्याला बाहेरच्या प्रोव्हिन्सेस मध्ये जर काही शोधायचं असेल तर त्याच्यासाठी हा फिल्टर नंतर उपयोगी येणार आहे आपल्याला, म्हणून तो घेतलाय. तुम्हाला जर तुमचा बिझनेस ईमेल चेंज करायचा असेल तर तुम्ही चेंज करू शकता. तुमचा बिझनेस फोन नंबर हवा असेल तर तो चेंज करू शकता. इथे तुमची बिझनेस वेबसाईट टाकू शकता. इथे फेसबुक पेज टाकू शकता. प्रायव्हसीसाठी इथे फक्त आम्ही एक चेक इन्फॉर्मेशन म्हणून एक दिलेला आहे, कारण दिस इज जस्ट टू ऑथराइज MBM Toronto Incorporated to use this information on this website as a search result and for any other MBM Toronto activities.
तर इट इज जस्ट लाईक एनी अदर सॉफ्टवेअर लायसन्स अग्रीमेंट विच यू साईन. तुम्ही इन्स्टॉल करताना तुम्हाला लायसन्स अग्रीमेंट साईन करायला लागते किंवा चेकबॉक्सवर क्लिक करायला लागतं. तसंच आहे इथे. फक्त आम्ही याच कारणासाठी हे घेतोय म्हणून फक्त इथे हे टेक्स्ट फील्ड डिस्प्ले केलेलं आहे. त्यानंतर हा एक कॅप्चा आहे. आता कॅप्चा हा इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहे कारण आपल्याला स्पॅम सबमिशन्स नको आहेत, ऑटोमेटेड सबमिशन्स नको आहेत. We want to check it is authentic and a manual submission by a person. त्यामुळे हे जे मॅथ इक्वेशन आहे ते दरवेळेला बदलत जाईल. तुम्ही जर या फॉर्म मध्ये काही चूक केली आणि सबमिट केलं तरी हे फॉर्म मॅथ इक्वेशन बदलणार आहे आणि तुम्हाला ते परत एंटर करावं लागेल. आता आपण एंटर करून सबमिट करू आणि इथे माझं हे सबमिशन ऑलरेडी झालेलं आहे. तर तुम्ही हे सबमिशन व्ह्यू करू शकता, एडिट करू शकता किंवा डिलीटही करू शकता. आता ह्याचा फक्त इंडिव्हिज्युअल ऍक्सेस आहे, म्हणजे तुम्ही इतरांचे सबमिशन सध्या तरी बघून ते एडिट आणि डिलीट नाही करू शकत. आणि पुढे जाऊन तुम्ही इतरांचे सबमिशन्स बघू शकता, पण ती फंक्शनॅलिटी अजून यायची आहे. सध्या तरी आपण एडिटवर जाऊ. एडिटवर तुम्हाला जर वाटलं की तुम्ही काही चूक केली असेल किंवा काही राहिलं असेल तुमच्याकडनं भरायचं, तर त्याच्यात तुम्ही परत हे भरू शकता. आणि एडिटला सुद्धा प्रत्येक सबमिशनला आपल्याला कॅप्चा परत तो भरायचा आहे तिकडे. सो मी परत सेव्ह करणार आहे आणि माझं सबमिशन अपडेट झालंय. व्ह्यू मध्ये तुम्हाला फक्त असा एक स्नॅपशॉट येतो त्याचा की तुम्ही काय काय इन्फॉर्मेशन भरली आहेत, आणि जर तुम्हाला ते बरोबर वाटलं, तुम्हाला काही ऍड करायचं असेल, तुम्ही परत एडिट करू शकता. तर हा झाला आपला बिझनेस डिरेक्टरी डेटा इनपुट फॉर्म, ज्याच्यात आपण इन्फॉर्मेशन घेतोय. आता जो दुसरा फॉर्म आहे तो सर्च डिरेक्टरी म्हणून एक फॉर्म आहे. तर ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला मेंबरशिपची अजिबात गरज नाहीये. हा आता मी जर इकडनं लॉग आउट जरी केलं आणि परत मी या फॉर्मवर गेलो तरी मला हा फॉर्म दिसणार आहे. ह्याचं कारण असं आहे की सर्च रिझल्ट सगळ्यांना ऍक्सेसेबल असले पाहिजेत, आणि जे बिझनेसची इन्फॉर्मेशन देणार आहेत किंवा ऍडव्हर्टाइज करणार आहेत या सर्च रिझल्ट्स मध्ये त्यांनाच फक्त लॉग इनची गरज असणार आहे. सो इथे तुम्ही ऑक्युपेशन तुम्ही चूज करू शकता. कुठलं ऑक्युपेशनवर समजा तुम्हाला फायनान्शियल प्लॅनर हवा आहे, सो तुम्ही हे फायनान्शियल प्लॅनर सिलेक्ट करून इथे अप्लाय वर क्लिक करू शकता. सध्या आपल्या टेस्ट रेकॉर्ड्स मध्ये कुठेही फायनान्शियल प्लॅनर नाहीये, त्यामुळे तो रेकॉर्ड येणार नाही. आपण त्याच्यासाठी एक प्रीस्ट म्हणून आता जो इथे रेकॉर्ड आहे त्याच रेकॉर्डने आपण घेऊ. तर ऑक्युपेशन नुसार आपण जर फिल्टर इथे अप्लाय केला तर लगेच तो फिल्टर अप्लाय होतो. आणि इथे अजून एक आहे, दर वेळेला जर तुम्हाला फिल्टर बदलायचा असेल तर एव्हरी टाइम यू मेक अनदर सर्च, प्लीज क्लिक रिसेट टू रिसेट द फिल्टर अँड अप्लाय न्यू वन. जर तुम्हाला नवीन काहीतरी शोधायचं इकडे तर तुम्ही हा रिसेट करा फिल्टर आणि परत काहीतरी नवीन शोधा. रिसेट केल्यावर तुमची जी काय सिलेक्टेड व्हॅल्यू इथे वरती असेल ती सगळी इरेज होईल. तुम्हाला जर फर्स्ट नेम वर सर्च करायचं असेल तर या टेक्स्ट बॉक्स मध्ये फर्स्ट नेम वर तुम्ही सर्च करू शकता. माझं फर्स्ट नेम वर एक डिस्प्ले रेकॉर्ड आलेला आहे, तर मी परत तो रिसेट करणार आहे. मला लास्ट नेम वर हवाय, तर मी श्रीनाथचाच रेकॉर्ड सर्च करणार आहे आणि तो मला श्रीनाथचा रेकॉर्ड लास्ट नेम वर मिळालाय. आता ह्याला कंटेन्स फिल्टर लावलेला आहे, तो तुम्ही चेंज नाही करू शकत. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, यू डोंट हॅव टू वरी अबाउट इट. तुम्हाला फक्त इथे या टेक्स्ट फील्ड्स मध्ये इन्फॉर्मेशन इनपुट करून इथे अप्लाय करायचा आहे फिल्टर, आणि मग नंतर परत एक नवीन हवा असेल तर रिसेट करायचा आहे फिल्टर. तुम्हाला जर दुसऱ्या सिटी मधनं सिलेक्ट करायचं आहे, आता मी बर्लिंग्टन मध्ये मला इटोबिकोचा कोणतरी हवाय, तर मी इथे इटोबिको म्हणून टाईप करणार आणि मला इथे इन्फॉर्मेशन ही परत येणार. सिटी इन्फॉर्मेशन अद्याप तरी आपण ड्रॉपडाऊन मध्ये नाही दिली आहे. पुढे गेल्यावर तसं तुमच्या फीडबॅक नुसार जर गरज पडली तर आपण त्याचा ऑक्युपेशन सारखा इथे असा ड्रॉपडाऊन जो आहे
तसा आपण सिटीचा एक ड्रॉप डाऊन करू शकतो. सध्या तरी हा बिझनेस डिरेक्टरी रिझल्ट पर्यंत आपण इथे तुम्ही जर तुमची वेबसाईट टाकली तर इथे तुमच्या वेबसाईटला क्लिक केल्यानंतर आपण त्या डिरेक्टली वेबसाईटला पॉइंट करतोय. फेसबुक पेज तुम्ही इथे डिस्प्ले करू शकता तुमचं, आणि या एवढ्या एरियामध्ये फॉर नाव आपण एवढेच रेकॉर्ड्स डिस्प्ले करतोय. तुमचा जो फीडबॅक असेल त्याच्यानुसार आपण ऍडजस्ट करू शकतो. दिस इज टोटली कस्टमायझेबल. असं देयर इज नथिंग कार्व्ड इन स्टोन की हे असंच असलं पाहिजे. हे आम्ही आता रिलीज करतोय कारण आम्हाला फीडबॅक हवाय लोकांकडनं, इन्फॉर्मेशन हवी आहे, आणि वी जस्ट वॉन्ट टू सी की हे किती युटिलाइज होत आहे आपल्या कम्युनिटीमध्ये.